तुमचं बाळ व्यवस्थित जेवण करत नाही का, त्याला हवे तेवढे कॅलरीज मिळत नाही, तर तुम्ही तुमच्या बाळाच्या डाएटमध्ये हे प्रोटीन बार नक्की ॲड करा. खूप सिंपल रेसिपी आहे. तर त्यासाठी मी घेतले काजू, बदाम, पिस्ता, किशमिश, पांढरे तीळ, खजूर आणि अक्रोड. तर एवढे पद्धतीचे मी ड्रायफ्रुट्स घेतले. तुम्ही जर अजून तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये सिया सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, अजून वॉटरमेलन सीड्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता. मी स्पेशली लाडूसाठी बनवते त्यामुळे मी एवढेच ड्रायफ्रुट्स घेतलेत. यामध्ये मखाना असेल तर जरूर ॲड करा, कारण सगळे ड्रायफ्रुट्स मी तुपामध्ये रोस्ट करून घेतले. त्यानंतर जे पांढरे तीळ होते ते पण मी छान असे फ्राय करून घेतले. त्यानंतर खजूर पण थोडीशी मऊ होईपर्यंत मी परतून घेतली. हे सगळं मी ड्रायफ्रुट्स वगैरे जे होते ते मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेतले. त्यानंतर माझ्याकडे हे चॉकलेट मोल्ड होता, तर त्यामध्येच मी ते जे पण सारण बनवलं होतं तर त्याची छोटे छोटे बार बनवले, जेणेकरून त्याला वेगवेगळा शेप होता. तर हे पाहून लाडूला आणखीन थोडंसं काहीतरी वेगळं वाटेल म्हणून मग मी तिच्यासाठी स्पेशल ते बनवलं आणि यांच्यासाठी मी लाडू बनवले. तर त्यानंतर छान असे ते डिमोल्ड करून घेतले आणि इतके छान अशा चॉकलेटच्या आकाराचे निघाले. आणि लाडूलाही असं वाटलं की ते चॉकलेट आहे आणि तिने पाहता क्षणी 2 घेतले आणि खाल्ले. तर स्पेशली तिच्यासाठीच बनवले आणि तिने खूप आवडीने खाल्ले. तर तुम्ही सगळं काम आवरल्यानंतर इव्हिनिंगचा शो होता, तर आम्ही मूवी पाहायला गेलो. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय.